डॉक्टर म्हणले की हृदयविकाराचा झटका आलाय. 10वा जो लेअर आहे आतमध्ये तो हार्टचा लेअर असतो. छातीत धडधडणं हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. हार्टचा रक्तपुरवठा कमी पडल्याचं लक्षण आहे. हे ऐकल्यापासून मला सुद्धा अधूनमधून छातीत दुखतं. इथून जाताना एक 5-6 जणांना तरी होणारच आहे. परवाच आमच्या एका मित्राला थोडं छातीत दुखलं. थोडंसं छातीत दुखल्यावर हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टर म्हणले की हृदयविकाराचा झटका आलाय. आणि मागच्या आठवड्यात एखाद्या चॅनलवर काहीतरी सांगितलं की छातीत धडधडणं हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. हे ऐकल्यापासून मला सुद्धा अधूनमधून छातीत दुखतं आणि धडधडतं तर नेहमीच. तर हिरेमठ सर, आम्हाला प्लीज सांगा की हृदयविकाराचा झटका आणि छातीत धडधडणं किंवा दुखणं यांचा नक्की काय संबंध आहे? छातीत हे बऱ्याच कारणामुळे दुखू शकतं. आपण बघितलं तर इथून स्किन, बोन, कार्टिलेज असं करत जात आपण 10वा जो लेअर आहे आतमध्ये तो हार्टचा लेअर असतो. त्यामुळे इथून वरून कुठूनही छातीवरती दुखलं तरी सुद्धा मस्क्युलर पेन सुद्धा इथंच होतं आणि हार्टचं दुखणं पण तिथंच होतं. तरी सुद्धा जेव्हा हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा होऊन अंजायना हा त्रास होतो, म्हणजे हृदयाच्या मसलला रक्तप्रवाह कमी पडला, त्यावेळेला छातीवर दबाव पडल्यासारखं फिलिंग जास्त असतं. हे प्रत्यक्ष दुखण्यापेक्षा असं बऱ्याच वेळेला पेशंट वर्णन करतात की दबाव पडल्यासारखं झालं. आणि ते शक्यतो तुम्ही या सेंटरमध्ये असतं, डाव्या बाजूला जातं, जबड्यामध्ये वर जातं किंवा थोडंसं पाठीमध्ये कधीतरी दुखू शकतं. पण शक्यतो हे जे दुखणं आहे श्वासपटलाच्या खाली होत नाही. तुम्ही डायग्राम मध्ये बघताय की हृदयाचा मुख्य भाग वरती थोडं जबड्याकडे जाणारं, उजवीकडे किंवा डावीकडे जाणारं अशा प्रकारचं हे दुखणं असतं. शक्यतो हे जे दुखणं आहे काहीतरी एक्झर्शन केल्यानंतर येईल, की जिना चढून गेलं असं काहीतरी झालं आणि मी बसलो आणि पूर्ण नॉर्मल झालं. हे फार टिपिकल अंजायनाचं लक्षण आहे, हार्टचा रक्तपुरवठा कमी पडल्याचं लक्षण आहे. पण प्रॉब्लेम असा असतो की आता हे सांगितल्यानंतर इथून जाताना एक 5-6 जणांना तरी होणारच आहे इथून जाताना. त्यामुळे तो भाग जर सोडला तर 40 नंतर शक्यतो कोणालाही कुठली तरी क्रिया केल्यानंतर अशा प्रकारचा त्रास होत असेल तर मग ते ऍसिडिटी आहे, काल जागरण झालं, मी वडापाव खाल्ला असं म्हणून घरी न बसता डॉक्टरांकडे जाऊन ते चेक करून घेणं जरुरीचं असतं.